नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर बघा, सर्व महिलांना आता पैसे ह्या ठिकाणी येणार आहेत. पाहू शकता बघा, तपासणी होणार असल्याची बातमी आपण पाहिलेली होती. तर तपासणी तर होणारच आहे, त्यासोबतच सर्व महिलांना पैसे पण येणार आहेत. त्या संदर्भाची सर्वात मोठी अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 9,000 रुपये, बघा 9,000 रुपये, 6,000 रुपये, 4,500 रुपये आणि 3,000 रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहे. तर त्याची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून सर्व माहिती तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. पाहू शकता बघा, सर्व महिलांना पैसे येणार. हायकोर्टाचे सरकारला आदेश. आता बघा, हायकोर्टाने सरकारला काय आदेश दिले ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला 9,000, 6,000 आणि 4,500 रुपये कसे मिळणार आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणकोणत्या महिलांना किती रुपये येतील ते पण पाहणार आहोत. सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी आहे, त्यामुळे सर्व महिलांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. कृपया करून चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची अपडेट आहे, पैसे मिळण्याच्या संदर्भाची काय आनंदाची बातमी आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहूया. थोडा वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी करा. पात्र महिला वंचित राहता कामा नये, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. पाहू शकता बघा, हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलेत. पात्र महिला वंचित राहता कामा नये असे या ठिकाणी आदेश देण्यात आले. संपूर्ण माहिती काय ती आपण समजून घेणार आहोत. त्यासोबतच 9,000 रुपये, 6,000 रुपये आणि 4,000 रुपये, 4,500 रुपये अशा पद्धतीने ही रक्कम आता त्या ठिकाणी वाटप होणार आहे. आता ही रक्कम कोणत्या महिलांना मिळणार ते पण आपण पाहणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, लगेच सुरुवात करतोय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार की नाही याबाबत संभ्रमावस्था असताना हायकोर्टाने शुक्रवारी राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा दिला. बघा, शुक्रवारी हायकोर्टाने ह्या ठिकाणी मोठा दिलासा दिलेला आहे. काय तर खंडपीठाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरळीत आणि योग्यरित्या अंमलबजावणी करा. कुठलीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे आदेश राज्य सरकारला दिलेत. यामुळे काय होणार आहे बघा, ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही, म्हणजे 0 रुपये आलेले आहेत, अशा महिलांना पैसे मिळणार आहेत. ज्या महिला पात्र आहेत त्या एकही लाडकी बहिणी या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे देखील आदेश राज्य सरकारला हायकोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. आता बघा, 9,000 रुपये, 6,000 रुपये आणि 4,500 रुपये हे कसे मिळणार ते आपण समजून घेऊया. तर बघा, जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत एकही रुपया न आलेल्या महिलांना 6वा हप्ता वाटप झाला, म्हणजेच डिसेंबरचा हप्ता ज्यावेळेस वाटप झाला त्यावेळेस त्या महिलांना सरळ 9,000 रुपये वाटप झाले. 9,000 रुपये आलेले आहेत का? कोणत्या महिलांना एकाच वेळी, म्हणजे 7,500 प्लस नंतर 1,500 असे 9,000 रुपये आलेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं 9,000 रुपये महिलांना वाटप होतील म्हणून. 6,000 रुपये वाटप होतील ते पण मी सांगितलं होतं आणि 4,500 मिळतील ते पण मी सांगितलं होतं सर्वात अगोदर. यावेळेस पण मी तुम्हाला सांगतोय, ज्या महिलांना आत्तापर्यंत 0 रुपये आलेले आहेत, 0 रुपये, त्या महिलांना पुन्हा 7,500, म्हणजेच बघा या ठिकाणी त्या महिलांना 9,000 रुपये तर मिळतील. सोबतच प्लस 1,500चा 7वा हप्ता, म्हणजेच किती रुपये, तर बघा 9,000 रुपये प्लस 1,500चा त्या ठिकाणी हप्ता. अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा 10,500 रुपये या ठिकाणी महिलांना मिळणार आहेत. कोणत्या महिलांना? ज्या महिलांना आतापर्यंत 0 रुपये आलेले आहेत त्या महिलांना. कारण आता 7वा हप्ता पण लवकरच वाटप होणार आहे, जानेवारीचा 7वा हप्ता, आणि त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळणार आहेत. हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत, या योजनेपासून एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. आता बघा, संपूर्ण याचिका काय होती, कोणी माहिती टाकली होती, तर बघा, बोरिवली येथील प्रमेय वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने ॲडव्होकेट रुमाना बगदादी यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध होत आहे. 46,000 कोटींच्या तरतुदीवर कॅगने ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत.
त्यामुळे ही योजना बंद केली जाणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. दरमहा 1500 रुपयांच्या लाभापासून महिला वंचित राहणार का अशी देखील शंका उपस्थित करत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पाहू शकता बघा, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या संदर्भाची सुनावणी झाली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. आणि माननीय न्यायमूर्तींनी ह्या ठिकाणी एकही लाडक्या बहिणीला म्हणजे एकही पात्र लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश सरकारला दिलेले आहेत. पुढे बघा, यावेळी राज्य सरकारने संबंधित विभागाच्या उपसचिवांनी दाखल केलेल्या सुरुवातीच्या करण्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे अडचणी दूर उचललेल्या पावलांची माहिती न्यायालयाला दिली. विविध विभागांमधील 11 एजन्सींना महिलांचे अर्ज सादर करण्याकामी मदत करण्यासाठी नियुक्त केले होते. प्राप्त झालेल्या 2.51 कोटी अर्जांपैकी 2.43 कोटींपेक्षा जास्त अर्ज पात्र ठरवण्यात आले असून जवळपास 90,000 अर्ज नाकारण्यात आल्याचे सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. याची दक्षता घेत खंडपीठाने योजनेच्या बदलत्या निकषांच्या पार्श्वभूमीवर योजनेतील पात्र महिलांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत याची काळजी घेण्याची गरज असल्याचे राज्य सरकारला बजावत योजनेची सुरळीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे योजनेची सुरळीत अंमलबजावणी पण होणार आहे. आणि बघा, लाडकी बहीण योजनेचे नारी शक्ती दूत ॲप ज्यावर अर्ज भरपूर महिलांनी केलेला होता सुरुवातीला, ते ॲप काम करणं झाल्याने राज्यभरातील अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या. त्यामुळे महिलांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारावेत अशी पण मागणी प्रमेय वेलफेअर फाउंडेशनने केली होती. त्यावर महिला व बाल विकास विभागाच्या उपसचिव आनंद भोंडवे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात महिलांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत 90,000 महिलांचे अर्ज फेटाळल्याची पण कबुली दिलेली आहे. त्यामुळे आता बघा, ज्या काही पात्र महिला असतील त्या पात्र महिलांना कुठल्याही पात्र महिलांना त्या ठिकाणी योजनेपासून वंचित राहू नये अशा पद्धतीची दक्षता घेण्याचे आदेश राज्य सरकारला हायकोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व ज्या पात्र महिला आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत. आता बघा, ज्या महिलांना 0 रुपये मिळाले होते त्या महिलांना 9,000 रुपये मिळतील. ठीक आहे. आता ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज केलेत, सप्टेंबरच्या एंडिंगला ऑक्टोबरमध्ये अर्ज केलेत, त्यांचे अर्जसुद्धा अजून मंजूर झालेले नाहीत, त्यांना पण आता ह्या ठिकाणी पैसे मिळणार. किती रुपये मिळतील तर बघा, जर आपण पाहिलं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा पद्धतीने 6,000 रुपये त्यांना पण वाटप होणार आहेत. भरपूर महिला आहेत, त्या महिलांच्या कमेंट्स येत असतात. कोणीही या संदर्भाचं तुम्हाला उत्तर देणार नाही, परंतु आपल्या चॅनलवर तुम्हाला याचं पण उत्तर पाहायला मिळतं आहे. बघा, आत्तापर्यंत तुम्ही अर्ज केलेले होते, परंतु त्या अर्जांवर कुठलीही प्रक्रिया झालेली नव्हती आणि ते अर्ज पण आता लवकरच त्या ठिकाणी मंजूर होतील. अर्ज मंजूर झाले की तुम्हाला पैसे वाटप होतील. किती रुपये मिळतील तर 6,000 रुपये तुम्हाला मिळतील. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे एकूण 6,000 रुपयांच्या निधी या लाडक्या बहिणींना पण मिळणार आहे, ज्यांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज केला त्या महिलांना. आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत 9,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना प्लस 1,500 रुपये आता या ठिकाणी वाटप होणार आहे. तर अशा पद्धतीने सर्वचा सर्व निधी जो आहे तो त्या ठिकाणी महिलांना पाठवणार आहे. संपूर्ण माहिती आपण समजून घेतली. हायकोर्टाने आदेश दिले, त्यामुळे ज्या काही पात्र महिला आहेत त्या एकही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. संपूर्ण माहिती तुम्हा सर्वांना कळली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.